जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी आलेली आहे। भारत सरकारने रेशन कार्ड बद्दल आताच थोड्या वेळापूर्वी जीआर अपलोड केलेला आहे। या नवीन रेशन कार्ड अपडेट मध्ये तुम्हाला दररोजच्या जीवनात जे वस्तू लागतात त्या सर्व तुम्हाला फ्री मिळणार आहेत। पण त्या वस्तू कोणत्या आहेत तर चला आपण या व्हिडिओ मध्ये समजून घेऊ। सर्वात पहिल्यांदा भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्ड योजनेअंतर्गत आर्थिक दृष्टी दुर्बल आणि निम्न वर्गातील पात्र उमेदवारांना बाजार भावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्डाची कागदपत्रे दिली जातात, ज्यांची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण अवस्थेअंतर्गत रेशन कार्ड दुकानातून गहू, तांदूळ, मीठ इत्यादी सर्व प्रकारचे अन्नधान्य वाटप केले जातात। म्हणजेच की ज्यांच्याकडे दारिद्र्य देशातील रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी आपल्याला दर महिन्यात गहू, तांदूळ, मीठ इत्यादी सर्व अन्नधान्यांचे वाटप केले जाते। ज्यांच्याकडे सर्व प्रकारची कागदपत्रे उपलब्ध असतील त्यांना सर्व प्रकारचे रेशन कार्ड आपल्याला रेशन कार्ड दुकानातून मिळणार आहे, तेही विनामूल्य। तर चला वळूया पुढल्या पॉइंट कडे। तर पुढला पॉइंट जो आहे आपला शिधापत्रिकेवरती आहे। शिधापत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे ज्याचा लाभ भारतातील प्रत्येक राज्यात दिला जातो। जर तुम्ही देखील शिधापत्रिका योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण नवीन वर्ष 2024 ची सुरुवात होतच आहे। 2024 ची सुरुवात होताच भारत सरकार भारताच्या रेशन योजनेअंतर्गत प्रत्येक उमेदवाराला मोफत रेशन कार्ड वितरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत निवडलेल्या पात्र आणि गरजू उमेदवारांना मोफत रेशनाचा लाभ देण्यासाठी मोफत रेशन कार्ड यादी 2024 जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हे आपल्या भारतामधील प्रत्येक राज्यातील लोकांना समान दर्जाचे अन्नधान्य वाटप केले जाते। 2024 चे जे धोरण आहे तेही सिद्ध झालेले आहे। बऱ्याच जणांना मोफत अन्नधान्य मिळत आहे। पण ही योजना कोणाकोणासाठी आहे? योजनेअंतर्गत निवडलेल्या पात्रांना आणि गरजू उमेदवारांना ही जी योजना आहे ती मिळणार आहे। तर चला बोलूया पुढल्या पॉइंट कडे। पुढला जो पॉइंट आहे तो आहे बीपीएल रेशन कार्ड नवीन यादी 2024। रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे जो भारतीय सरकारद्वारे भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्न पदार्थ मिळवण्यासाठी प्रदान केला जातो। रेशन कार्डचे प्रमुख 3 प्रकार आहेत: एपीएल रेशन कार्ड, बीपीएल रेशन कार्ड आणि अत्यंत योगी रेशन कार्ड। अन्न आणि वितरण प्रणाली अंतर्गत सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड प्रदान केले जाते। याचा अर्थ असा आहे की भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी रेशन कार्डची कागदपत्रे आहे ती महत्त्वाची आहे आणि त्यातही रेशन कार्डचे 3 प्रकार पडतात। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पिवळे कुपन, केशरी कुपन आणि पांढरे कुपन। त्यात तुमची पात्रता पाहिली जाते व तशा टप्प्यावर तुम्हाला रेशन कार्ड दिले जाते। तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे कुपन आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। आताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपला पुढला पॉइंट जो आहे, भारत सरकारने रेशन कार्ड योजनेत बरेच मोठे प्रकारचे बदल केले गेलेले आहे। पण ते मोठे बदल कोणते तर चला जाणून घेऊ। मात्र अलीकडेच भारत सरकारने रेशन कार्ड योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल केला असून त्या अंतर्गत गरीब नागरिकांना शिधापत्रिकेच्या मदतीने रेशन कार्ड घेण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही। याचा अर्थ मी तुम्हाला पहिल्याच टप्प्यात समजून सांगितला आहे, तरी मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो की तुम्हाला गहू, तांदूळ इत्यादी घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावा लागणार नाही। आता सर्व उमेदवारांसाठी सर्व खाद्यपदार्थ जसे गहू, तांदूळ, मीठ इत्यादी पूर्णपणे मोफत दिले जातील। मोफत रेशन योजना सर्व सक्रिय नागरिकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। त्याचे लाभ देण्यासाठी बीपीएल रेशन कार्ड नवीन यादी 2024 भारत सरकारने जारी केली आहे। तुम्ही आता यामध्ये तुमचे नाव तपासून दरमहा मोफत रेशन मिळवा। जर तुमचेही नाव या यादीत असेल तर तुम्हालाही मोफत रेशन मिळणार आहे। तर चला वळूया पुढल्या पॉइंट कडे। जर तुमचे नाव या यादीत नसेल तर तुम्हाला पैसे देऊन जे राशन जे आहे ते घ्यावं लागत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे। रेशन कार्ड योजनेअंतर्गत आता सन 2024 प्रत्येक गरीब नागरिकाला अगदी मोफत रेशन दिले जाईल, ज्याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डवर तुमचे नाव नोंदवून मिळू शकता। तुम्ही जिथे रेशन घेतात तिथे जाऊन तुम्हाला थोडीफार विचारपूस करायची आहे आणि तिथे तुमचे नाव नोंदवून घ्यायचे आहे। तर चला बोलूया पुढल्या पॉइंट कडे। पण ते यादीत तुमचे नाव आहे का नाही ते तुम्ही कसे पाहणार? तर तुम्हाला गुगल वर जाऊन रेशन कार्ड न्यू अपडेट्स हे सर्च करायचे आहे आणि तिथे तुम्हाला एक यादी दिसेल, ते यादी तुमचे नाव पाहायचे आहे। मोफत शिधापत्रिका यादी 2024 च्या प्रामुख्याने रेशन कार्ड न्यू अपडेट्स यावर तुम्हाला पाहायला मिळेल। भारत सरकारने जारी केलेल्या मोफत शिधापत्रिका यादी 2024 चा मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत रेशन पोहोचणे आहे, कारण रेशन योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी किमान रक्कम भरावी लागते। पण आता रेशन योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। याचा अर्थ तर तुम्हाला कळालाच असेल। तर चला बोलूया पुढल्या पॉइंट कडे। पुढला पॉइंट आहे मोफत शिधापत्रिका मिळवण्यासाठी व इतर काही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नियम व अटी। तर सर्वात पहिले आहे सर्व नागरिकांना ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर आणि कार आहे ते योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। पहिलाच पॉइंट टाकून बऱ्याच जणांना धक्का बसला असेल, पण तरीही तुम्ही अर्ज करून पहा, झाले तर झाले। पुढला पॉइंट जो आहे तो आहे 5 एकर पेक्षा जास्त लागवडी योग्य जमीन असेल तर शेतकरी रेशन कार्ड यादीसाठी अर्ज करण्यास पात्र नाही। याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन आहे आणि तुम्ही एक मोठे बागायतदार आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। तिसरा पॉइंट जो आहे अर्ज करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, हे तर तुम्हाला कळायलाच असेल आणि आता प्रत्येकाकडे आधार कार्ड तर असतेच। आणि पुढला पॉइंट जो आहे एक संपूर्ण आयडी वरून कुटुंबातील फक्त 4 सदस्यांना मोफत कार्ड यादीसाठी अर्ज करू शकतात। याचा अर्थ असा आहे की एका रेशन कार्ड आयडी वरून 4 जण
तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर चला वळूया पुढल्या पॉईंट कडे. मोफत शिधापत्रिका यादी 2024 साठी पात्रता निकष. रेशन कार्ड लिस्ट 2024 चा लाभ फक्त भारतातील आदिवासी नागरिक लाभार्थ्यांना मिळू शकतो. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही भारतात बऱ्याच दिवसापासून राहत आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. जास्त वार्षिक उत्पन्न असलेला नागरिक मोफत रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही. याचा अर्थ असा आहे की जर तुमचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही या लाभ घेण्याची पात्रता नाही. तर पुढला पॉईंट जो आहे तो आपला आहे शिधापत्रिकेचे प्रकार. गरजू आणि गरीब नागरिकांना शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भारत सरकारने 3 प्रकारच्या शिधापत्रिकाचे निर्धार केला आहे, ज्याची तुम्ही संपूर्ण माहिती खाली दिली आहे. हे आपण पहिल्यांदाच पाहिलेली आहे. तर पुढला पॉईंट जो आहे तो आहे आपला शिधापत्रिका मोफत मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील. तर ती कागदपत्रे पुढील प्रमाणे आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढू शकता. शिधापत्रिका नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे. नंबर 1 आधार कार्ड आणि ओळखपत्र. नंबर 2 कुटुंबातील सर्व सदस्यांचे वय प्रमाणपत्र. नंबर 3 पत्त्याचा पुरावा. नंबर 4 कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईजचे आकाराचे फोटो. नंबर 5 मोबाईल नंबर. नंबर 6 आय कार्ड प्रमाणपत्र. नंबर 7 सेकंड मोबाईल नंबर. नंबर 8 बुक पासबुक. नंबर 9 पॅन कार्ड. तर चला वळूया पुढल्या पॉईंट कडे. तुम्हाला जर हे ऑनलाईन रजिस्टर करायचे असेल तर या प्रकारे तुम्ही ऑनलाईनही रजिस्टर करू शकता. शिधापत्रिकेची अर्ज स्थिती तपासण्याची प्रक्रिया. मोफत रेशन कार्ड यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. www.nissa.goa.in वेबसाईटला भेट दिल्यानंतर अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर पात्रतेनुसार रेशन कार्डचे दस्तावेज निवडा. लक्षात ठेवा, पहिली जर स्टेप चुकली तर तुमचे जे नाव आहे ते दिसणार नाही. आता तुमच्या समोर एक मोठीशी राज्याची यादी उघडेल आणि तेथे तुम्ही प्रवर्ग निवडल्यानंतर सर्व उमेदवारांनी जिल्हा नियम यादीतून आपला जिल्हा निवडावा. जिल्हा निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवडा आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करा. शेवटच्या टप्प्यात रेशन दुकानातून मिळवण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर मोफत रेशन कार्ड लिस्ट 2024 उघडेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. हे तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजलेच असेल. पुढला आणि शेवटचा जो पर्याय आहे तो आहे APL रेशन कार्ड साठी. दारिद्र्य रेषेच्या वर राहणाऱ्या भारतीय प्रत्येक राज्यातील सर्व नागरिकांना APL रेशन कार्ड दिले जाते. या शिधापत्रिकेच्या मदतीने दर महिन्याला खत आणि वितरण प्रणालीद्वारे 15 किलो रेशन दिले जाते. जर तुमच्याकडे केशरी कुपन असेल तर तुम्हाला दरमहा 15 किलो रेशन दिले जाते. अशा अजून नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल वर सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.